तर मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या या सायन्स टेक्नॉलॉजी चॅनलवरती. या चॅनलवरती आपण सेमी इंग्लिश सायन्स तसेच मराठी मीडियम सायन्ससाठी जे युनिट्स आहेत, टॉपिक्स आहेत, यावरती डिस्कशन करत असतो की जेणेकरून तुम्हाला तो विषय समजण्यासाठी सोपा जाईल. क्लास 6 टॉपिक सेकंड, द लिव्हिंग वर्ल्ड पार्ट 1. सो प्रिव्हियस सेक्शन मध्ये आपण आपला पहिला जो युनिट होता नॅचरल रिसोर्सेस हा आपण कव्हर केलाय आणि आता आपण पुढे जातोय. सेकंड युनिट आपण सुरू करतोय ॲज द लिव्हिंग वर्ल्ड. सो लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, आपल्या आजूबाजूला आपण ज्या काही गोष्टी पाहतो यापैकी काही गोष्टी ह्या लिव्हिंग आहेत तर काही नॉन लिव्हिंग आहेत आणि हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. वी कॅन आयडेंटिफाय बाय ऑब्झर्विंग सच थिंग्स, सच ऑब्जेक्ट्स. तर आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या काही लिव्हिंग तर काही नॉन लिव्हिंग आहेत आणि त्या आयडेंटिफाय करू शकतो आपण कोणत्या लिव्हिंग आहेत आणि कोणत्या नॉन लिव्हिंग आहेत, की ज्याला आपण मराठीमध्ये सजीव आणि निर्जीव वस्तू असं म्हणतो. यापैकी जो लिव्हिंग वर्ल्ड आहे किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या सगळ्यांना आपण लिव्हिंग वर्ल्ड असं म्हणू शकतो. दे आर ऑल कंपोज्ड इन दिस लिव्हिंग वर्ल्ड. सो आपण या टॉपिक मध्ये लिव्हिंग थिंग ज्या आहेत, सजीव गोष्टी ज्या आहेत यांचा अभ्यास करणार आहोत. पण जरा लक्षात घ्या की लिव्हिंग थिंग्स आपण आयडेंटिफाय करताना काय लक्षात घेतो, एखादा ऑब्जेक्ट जो आहे हा लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे हे ठरवण्यासाठी आपण तो ऑब्जेक्ट केअरफुली ऑब्झर्व करायचा असतो किंवा करतो आणि काही गोष्टींच्या ऑब्झर्वेशन नंतर आपल्याला समजतं की तो ऑब्जेक्ट लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे. सपोज एखादा स्टोन असेल, तो स्टोन एखाद्या ठिकाणी पडलेला असेल रस्त्यावरती किंवा घराच्या आजूबाजूला, तर तो तुम्ही दररोज पाहताय त्याला, तो आपोआप कुठं जातोय का, त्याची वाढ होतीये का, तो जेवतोय का, अशा गोष्टी तुम्ही कधी ऑब्झर्व केल्यात का? नाही. याचा अर्थ तुम्ही असं ठरवलं की तो नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे त्याची वाढ होत नाही, म्हणजे ग्रोथ होत नाही. So there is no growth in case of stone. I am taking one simple example to understand what is living and what is non living. तर तोच स्टोन जो आहे त्याचा आकार वाढत नाही, त्याचा जो आकार आहे दररोज तेवढाच राहतोय, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाही. देयर इज नो ग्रोथ. ओके. ऑन अदर हँड जर आपल्या आजूबाजूला एखादं छोटंसं रोपट लागलं असेल तर तुम्ही पहा, यू कॅन सी सम सच काइंड ऑफ स्मॉल प्लांट इन युअर सराउंडिंग. आणि ते जे प्लांट आहे छोटंसं, त्याचा ते दररोज ऑब्झर्व करा. तुम्हाला काय दिसेल की त्याची वाढ होते, हाईट थोडी थोडी वाढते रोज, म्हणजे ग्रोथ होते. ऍट द सेम टाइम ग्रीन प्लांट्स जे आहेत ह्या फोटोसिंथेसिस करतात. आता वाढ होते याचा अर्थ नक्कीच ते प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करते की ज्याचा वापर ते आपल्या वाढीसाठी करते आणि याचा अर्थ आपण ते लिव्हिंग आहे असं म्हणू शकतो. सो बाय ऑब्झर्विंग अन ऑब्जेक्ट वी कॅन डिसाइड वेदर दिस ऑब्जेक्ट इज लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. सो we will discuss about living things in this topic. So list the things seen in the picture, say whether they are living or non-living. So you can observe this picture, okay, and you can decide whether object is living or non-living. फक्त आपण ऑब्झर्व करायचं आणि सांगायचं. सपोज you can found a boy here standing here, so that object is living one. A girl reading a book, she is also living thing. Then you can see here uh, dog is also here, then chicken is also here. So all these are living things. Even plant which is grown here, as well as some small plants are also here. Then birds in the sky, they are also living thing. So you have to consider this, which object is living and which is non-living. So in our environment we found some of the objects which are living while some of the objects are non-living. Suppose this football, it is non-living thing. Then this box is also non-living. Then bucket is also non-living. Table lamp is also non-living. Okay, fan is also non-living thing. So living and non-living things are there, and we have identified some of the living things from the picture as well as non-living things. So what are the characteristics things or characteristics of living things? ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत ह्या आयडेंटिफाय करताना आपण काय लक्षात घेतलं आणि त्या असतील त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स. So there are many kinds of plants and animals around us. So we can find a number of plants and animals around us. आपल्या भोवती बरेच प्राणी आणि वनस्पती आहेत. They show some similarities and some differences too. आता प्लांट्स अँड एनिमल्स मध्ये आपल्याला काही सिमिलॅरिटीज, सारखेपणा आणि डिफरन्सेस, फरक पण आढळतो. सो व्हॉट आर द सिमिलॅरिटीज?
दे ग्रो, प्लांट्स अँड ॲनिमल्स बोथ ग्रो, त्यांची वाढ होते. दे रिक्वायर फूड फॉर देअर ग्रोथ, वाढ होण्यासाठी त्यांना अन्न पदार्थांची गरज आहे. तर काही डिफरन्सेस पण आहेत. सो प्लांट्स कॅन प्रिपेअर देअर ओन फूड, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ऑन अदर हँड animals cannot prepare their own food, they depend on some other organisms or animals or plants. So प्राणी जे आहेत ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत, ते वनस्पतींवर अवलंबून असतात किंवा इतर प्राण्यांवरती ते अवलंबून असतात. Yet with the help of certain features we can tell that they are all living things. So although we can found large number of plants and animals around us, okay, there is some similarities and some differences in between them, but we can tell features which can uh, we can have some feature, or with the help of certain features from them we can tell that they are all living things. तर यांचे गुणधर्म जर आपण अभ्यासले प्राणी आणि वनस्पतींचे, तर आपण सांगू शकतो की ते सगळे सजीव प्राणी, सजीव थिंग्स आहेत. दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. ओके, these features are not seen in the non living things. आता हे जे फीचर्स आहेत की जे आपण पाहणार आहोत, ओके, इन दिस टॉपिक वी विल डिस्कस सम फीचर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स की जे नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये तुम्हाला दिसणार नाही. दॅट इज वाय आय हॅव एक्सप्लेन वन एक्झाम्पल at the beginning of this topic. Such features are said to be the characteristics of living things. आता हे जे फीचर्स आहेत हे लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा हे फीचर्स, हे गुणधर्म आपल्याला आढळून येतात आणि या गुणधर्मांचा आपण इथं स्टडी करणार आहोत. सो वी कॅन फाउंड लार्ज नंबर ऑफ प्लांट्स अँड एलिमेंट्स अराउंड अस. They have some similarity as well as differences, but they are all living things because of some common features we found in them, and we will discuss these features in this unit, in this topic. Now let us move to the next part. What differences do we see between the young ones and the adults in the picture? So you can see here young ones as well as adults, and what difference you can see, त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण जाणवू शकतो. आपल्याला ग्रोथ झालेली आहे, बॉडी ग्रोथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स, सो यू कॅन सी ऑल लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो, ऑल लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो. इथं हा पॅटर्न आपण जरा लक्षात घ्यायचा आहे, वाढ कशी होत गेलेली आहे. ठीक आहे. नाउ let us move forward regarding this growth. Let us discuss about the growth. A baby grows up to become an adult person, woman or man. During the period of its growth, the baby gains in weight, height, strength. पहा, ग्रोथ होते म्हणजे काय होतं. सपोज ए बेबी ग्रोज, लहान बाळ आहे त्याची वाढ होते, त्याची वाढ होऊन तो अडल्ट पर्सन, पूर्ण वाढ झालेला मनुष्य व्यक्ती बनतो. और इट मे ऑल्सो बिकम वुमन, इट मे बी वुमन और मॅन, स्त्री किंवा पुरुष असू शकतो तो. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ, आता ग्रोथ होते म्हणजे नेमकं काय होतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ, त्याची वाढ होत असताना द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. सो ग्रोथ इज नथिंग बट, और इन केस ऑफ बेबी ॲज इट ग्रो इट गेन्स हाईट, हाईट म्हणजे उंची वाढते. इट ऑल्सो गेन्स वेट, वजन वाढतं. स्ट्रेंथ, शरीराची ताकद पण वाढते. सो growth in case of baby here is explained as there is a gain in height, weight and strength. In same manner all animals grow into adult in a certain period. So याच पद्धतीने, याच मॅनर मध्ये, याच प्रकारे सगळे जे ॲनिमल्स आहेत, सगळे जे प्राणी आहेत, ॲनिमल्स नॉट प्लांट्स, ऑल ॲनिमल्स ग्रो in same manner but up to a certain period. वयाच्या ठराविक वयापर्यंत यांची वाढ होते. जसं आपल्यामध्ये मनुष्य, आपल्यामध्ये वाढ कधीपर्यंत होते. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. म्हणजे आपल्या शरीराची पूर्ण वाढ होण्यासाठी जवळपास 18 ते 21 वर्ष अंतर आपल्याला गाठावं लागतं. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक फॉर यंग वन्स ऑफ हेन्स, काउज अँड डॉग्स टू ग्रो इन टू ॲडल्ट्स. पहा, आपली जी वाढ होते एका ठराविक वेळेपर्यंत होते, त्यानंतर आपली वाढ होत नाही. शरीराची हाईट वाढत नाही किंवा वेट गेन होत नाही किंवा स्ट्रेंथ वाढत नाही. एक ठराविक वयापर्यंत, ते वय आहे 18 ते 21 वर्ष. तसंच तुम्ही काय करायचं, यू कॅन ऑल्सो फाइंड सेम केस इन केस ऑफ हेन्स, काउज अँड डॉग्स. ओके, सो यू हॅव टू फाइंड आउट धिस. नाउ
सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. सो इथं आपण ग्रोथ म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न केला, आणि ग्रोथ जी आहे ती ॲनिमल्स मध्ये ठराविक वयापर्यंत सर्टन पिरियड पर्यंत होते, ठराविक कालावधीपर्यंत होते, त्यानंतर ती वाढ होत नाही ॲनिमल्स मध्ये. नाउ लेट अस मूव्ह टू द growth to discuss growth in plants. To understand this, let us carry out one activity. तर एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पार पाडायची इथं. टू अंडरस्टँड ग्रोथ इन प्लांट्स, प्लांट्स मध्ये जी ग्रोथ आहे ही समजण्यासाठी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पाहिजे. टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ पॉटेड सॅपलिंग. सो वी हॅव टेकन अ सॅपलिंग, मीन्स मराठीमध्ये याला आपण रोपटं म्हणतो. सो द टिप ऑफ दिस सॅपलिंग इज टाइड विथ द हेल्प ऑफ थ्रेड. Okay, keep this thread stretched and tie it to a page or a nail above the plant. So tip of the plant is tied with the thread, and that thread is also kept stretched. ही जी thread आहे ही stretched ठेवलेली आहे, त्यासाठी ती वरती आपण nail ला बांधलेली आहे. What do you observe after 10 to 15 days? आता हे आपल्याला सेटिंग जे आपण केलेलं आहे या पद्धतीने हे आपल्याला 10 ते 15 दिवस असंच ठेवायचं आहे. So we have taken a small plant, that is sapling. The tip of this sapling is tied with the thread, and this thread is kept stretched by tying with a nail or page. Okay, and we have to keep this plant for 10 to 15 days. 10 ते 15 दिवस आहे असं आपल्याला हे प्लांट ठेवून सोडायचं आहे, ठेवून द्यायचं आहे. बघूया आपण आता पुढे काय म्हणलंय. What tells us that plant has grown taller? So after 15 days you observe here, आपल्याला काय सांगतं की प्लांट वाढलेले आहे, प्लांटची ग्रोथ झाली आहे. सो यू कॅन सी the thread is loose here, thread become loose, thread जी आहे ती लूज झालेली आहे, याचा अर्थ नक्कीच ह्या प्लांटची हाईट जी आहे ती वाढलेली आहे. सो इट शोज दॅट लूज thread shows that that plant sapling has grown. जे सॅपलिंग आहे ते वाढलेलं आहे असं आपल्याला इथं दिसून येत आहे. In all plants, it is mainly the width and height of the stem that grows. So in all plants, सगळ्या ज्या plants आहेत त्याच्यामध्ये वाढ होते, पण कुठे होते? The height and width of the stem grows. स्टेम जे आहे झाडाचं जे खोड आहे त्याची विड्थ, जाडी, आणि हाईट म्हणजे उंची वाढते. So height of and width of the stem grows in plants, that is what we call growth in plant. As they grow, some plants develop branches while other do not. So as the stem grows, height and width of the stem grows. In some cases, in some plants, branches are also grown. So branches पण वाढतात, फांद्या पण येतात त्या झाडाला. पण काही हे सगळ्याच झाडांमध्ये होतं असं नाही. While in case of branches are not there, branches are not grown. Okay, it depends on the plant. त्या plant वरती ते डिपेंड आहे. So though all living things grow, animals grow only for a certain period. So it shows that all living things can grow, but animals can grow up to a certain period. सगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये ग्रोथ होते, पण त्यामध्ये ॲनिमल्स जे आहेत यांची ग्रोथ ही ठराविक कालावधीपर्यंत होते, त्यानंतर ती वाढ होत नाही. देर इज नो ग्रोथ आफ्टर सर्टन पिरियड. बट इन केस ऑफ प्लांट्स, ऑन अदर हँड, प्लांट्स दे ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. जोपर्यंत ते जगतात तोपर्यंत ते वाढतात. वनस्पती जे आहेत त्यांची वाढ पूर्ण आयुष्यभर होत असते. ॲज लॉंग ॲज दे लिव्ह दे ग्रो. The growth of living things occur from within the body, which means that growth occur in all parts of the body. आता ग्रोथ होते, वाढ होते शरीराची, म्हणजे नेमकी कुठे होते? इट ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी. शरीरामध्ये वाढ होते, देयर इज ग्रोथ विदिन द बॉडी, विच मीन्स ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. याचा अर्थ ग्रोथ जी आहे, शरीराची वाढ जी आहे ती शरीराच्या सगळ्या भागांमध्ये सारखी होते. जसं आपण आपलंच एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण लहानपणापासून आतापर्यंत जर आपल्या शरीराचा आकार जर पाहिला तर ग्रोथ सगळ्या बाजूनी सारखी झालेली आहे. फक्त एकच शरीराचा भाग वाढला, एक वाढलेला नाही असं झालेलं नाही. सो ग्रोथ ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट्स ऑकर इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. शरीराच्या सर्व भागांमध्ये शरीराची वाढ होत असते, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. सो आफ्टर डिस्कसिंग धिस, व्हॉट वी केम टू नो दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ग्रो. सगळे सजीव जे आहेत यांची
वाढ होते. सो ग्रोथ इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. So there is a difference between plants and animals. In case of animals, growth is they grow up to a certain period. Animals जे आहेत, प्राणी जे आहेत, त्यांची वाढ एका ठराविक कालावधीपर्यंत होते, त्यानंतर होत नाही. वेल नोन एक्झाम्पल इज ह्युमन्स. they can grow up to 18 to 21 years. मनुष्य मानव प्राणी जो आहे हा फक्त 18 ते 20 वर्षापर्यंत त्यांची शरीराची वाढ होते, त्यानंतर ती होत नाही. ऑन अदर हँड प्लांट्स कॅन ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. वनस्पती ज्या आहेत हे पूर्ण आयुष्यभर त्यांची वाढ होत असते. अँड growth is very important characteristic. So growth occurs in all parts of the body. सजीवांमध्ये जी ग्रोथ होते ती शरीराच्या सगळ्या भागांमध्ये सारखी होते. So you can see here growth of banyan and coconut tree. So हे small plant आहे. सो त्याची ग्रोथ होतीये, जसं जसं ग्रोथ होईल तसतसे ब्रँचेस वाढतायत, हे पण आपल्याला इथे दिसतंय. सो पूर्ण वाढ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण वाढ झालेली आहे आणि हाईट पण वाढलेली आहे आणि ब्रँचेस पण वाढलेले आहेत. ओके, नाउ देर इज वन क्वेश्चन आस्क्ड. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट डिफरन्स डू यू सी in the growth of trees like mango, banyan and people and that of bamboo, coconut and taddy palms? So this question is asked, you have to answer it. तर या वनस्पतींची तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे, ग्रोथ कशी होते आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. नाउ लेट अस डिस्कस नेक्स्ट पार्ट. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. सो आपण पाहिलं की प्लांट्स आणि एनिमल्स जे आहेत यांच्यामध्ये ग्रोथ होते, पण ग्रोथ होण्यासाठी अतिशय आवश्यक घटक जो आहे तो आहे फूड, म्हणजे अन्न पदार्थ. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर फूड फॉर देअर ग्रोथ. सो plants make their own food in sunlight. So as we all know, plants can make their own food. Plants can synthesize their own food by using sunlight. Okay, plants produce food from water, nutrients in the soil. That is the carbon dioxide present in the air and water from the soil. This process takes place in leaves of the plants. पहा काय म्हणलं, प्लांट्स कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय युझिंग सनलाइट. वनस्पती जे आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर तुम्ही इथं पाहू शकता की जे लिव्स आहेत प्लांटचे याच्यामध्ये ही अन्न पदार्थ तयार होण्याची प्रक्रिया चालते. ओके, लेट अस डिस्कस दॅट प्रोसेस ऑल्सो. सो व्हॉट दे डू, सो दे प्रिपेअर देअर फूड फ्रॉम वॉटर. वनस्पती काय करतात, जमिनीमधून पाणी घेतात. सो दे टेक वॉटर फ्रॉम द सॉइल as well as nutrients from the soil and they take carbon dioxide from the air. हवेमधून कार्बन डायऑक्साइड, जमिनीमधून पाणी आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण तत्व घेतात. This process takes place in the leaves of plant. आता हे जी प्रक्रिया चालते अन्न पदार्थ तयार करण्याची, so food synthesis in plants takes place in leaves of plant. It is brought about in presence of sunlight with the help of chlorophyll in the leaves. आता आणखी काय म्हणलंय पहा, या प्रक्रियेमध्ये इन दिस प्रोसेस the plants brought out this process in presence of sunlight. This thing is very important. वनस्पती फूड सिंथेसिस अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल्स इन द लिव्स. आणि कशाच्या मदतीने करतात, क्लोरोफिल इन द लिव्स. तर मराठीमध्ये याला आपण हरित द्रव्य म्हणतो. This is very important component which is present in the leaves of plants which is useful for plants to prepare their food. वनस्पती आपल्या पानांमध्ये जे हरित द्रव्य आहे की ज्याला आपण क्लोरोफिल असं म्हणतोय, याचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. Plants take sunlight, then carbon dioxide from the soil, nutrients and water from carbon dioxide from the air and nutrients and water from the soil. So plant take nutrients and water from the soil, carbon dioxide from air, and in presence of sunlight they prepare their own food in leaves with the help of chlorophyll. And this process is very important. This process of food production is called photosynthesis. ही जी ओव्हरऑल प्रक्रिया आपण पाहिली. So what is the process? Plant take water and nutrients from the soil. They take carbon dioxide from the air and
in leaves of plant with the help of sunlight and chlorophyll. In presence of chlorophyll, plant prepare their own food. Plant काय करतात, आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्स आउट ऑक्सिजन. आता या प्रक्रियेमध्ये एक पदार्थ बाहेर टाकला, एक घटक बाहेर टाकला जातो. सो द ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन हा जो गॅस आहे हा बाहेर टाकला जातो की जो आपल्यासाठी श्वसन करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, विच इज इम्पॉर्टंट फॉर अस फॉर रेस्पिरेशन. The plant appear mainly green due to the presence of chlorophyll in their leaves. तर आपण हे मगाशीच पाहिलं की प्लांट्स ग्रीन का असतात, कारण त्यांच्या लीव्स मध्ये क्लोरोफिल हा पदार्थ असतो, घटक असतो. तर आपण ही जी प्रक्रिया घडते ही रिॲक्शनच्या फॉर्म मध्ये, एक अभिक्रियेच्या स्वरूपामध्ये किंवा कशा पद्धतीने घडते हे पाहणार आहोत. सो यू कॅन सी धिस रिॲक्शन. तुम्हाला ही रिॲक्शन दिसते. या रिॲक्शन मध्ये महत्वाचा घटक जो आहे हा कार्बन डायऑक्साइड आहे. सो आपण आत्ताच पाहिले की कार्बन डायऑक्साइड प्लांट कुठून घेतात, फ्रॉम एअर. सो दे टेक कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर, देन दे टेक वॉटर फ्रॉम द सॉइल. ओके, then in presence of sunlight and chlorophyll, by using chlorophyll in presence of sunlight from the sun, plant prepare their own food. हे जे आहे C6H12O6 हे कार्बोहायड्रेट आहे की जे प्लांट्स तयार करतात, आणि या प्रक्रियेमध्ये जो गॅस बाहेर पडतो हा कोणता गॅस बाहेर पडतोय, ऑक्सिजन गॅस बाहेर पडतोय. याला मी असं फूड असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज फूड फॉर प्लांट्स विच दे स्टोअर. वनस्पती हे अन्न स्टोअर करून ठेवतात. सो धिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज photosynthesis, and it takes place in the it takes place in the leaves of the plants. Remember this thing. Okay, so in this way plant can perform photosynthesis, which is very important process, you have to remember. Okay, now let us move forward. Just remember this reaction. ही रिएक्शन महत्वाची आहे. आणखी एकदा पहा. प्लांट टेक कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर, water from soil, and in presence of sunlight and chlorophyll they prepare their own food, and in this process carbon dioxide gas is released, it is given out. So this overall process is called as photosynthesis, की ज्याला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. आणि हे जे फूड मटेरियल तयार झालंय हे प्लांट्स आपल्या ग्रोथ साठी वापरतात. नाउ लेट अस see some of the examples. We have discussed about how plant can prepare their own food, but for animals depend on other animals or plants for their food. So you can see in the image animals जे आहेत हे इतर animals किंवा plants वरती अन्न पदार्थांसाठी अवलंबून असतात. आता याचं कारण काय? So animals however on other end they do not have chlorophyll. Animals मध्ये क्लोरोफिल किंवा अशी काही घटक नसतात. So they do not produce their own food. So animals cannot produce their own food. Remember this thing. तुम्ही म्हणाल आम्ही घरी जेवण करतोय किंवा काय, असं नाही. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं ही प्रक्रिया ही फक्त वनस्पतींमध्ये होते. Plants can prepare their own food while animals cannot prepare their own food. Why? Because they do not have chlorophyll. Okay. So they search for food. ॲनिमल जे आहेत हे अन्न शोधतात, वनस्पतींच्या मार्फत अन्न मिळवतात किंवा इतर प्राण्यांमार्फत अन्न मिळवतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, sheep, horses eat grass. So these are some animals which eat grass as a food. ते गवत खातात आणि आपलं अन्न जे आहे ते मिळवतात. While wild animals such as tigers, lions meet their need for food by hunting the animals which live on plants. तर जे वाइल्ड एनिमल्स आहेत, जंगली प्राणी जे आहेत, लाईक टायगर, लायन्स, हाऊ दे मीट देअर नीड फॉर फूड. ते आपली अन्न गरज जी आहे, अन्नाची जी गरज आहे, फूड रिक्वायरमेंट जी आहे ही कशी पूर्ण करतात? बाय हंटिंग. ते शिकार करतात. कोणाची? अदर एनिमल्स विच लिव्ह ऑन प्लॅन्ट, की जे वनस्पतींवरती जगतायत प्राणी, त्यांची शिकार करून ते स्वतःचं अन्नाची गरज जी आहे, फूड नीड ऑफ फूड जी आहे ती फुलफिल करतात. सो हिअर यू कॅन सी इन द इमेज. So tiger is hunting for deer, okay, to complete food requirement. The intake of food and the resultant growth
is an important characteristic of living thing. And at the end आपल्याला असं लक्षात आलं की वनस्पती किंवा प्राणी किंवा जे लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सजीव आहेत, त्यांची जी ग्रोथ होते, द ग्रोथ इन एनिमल्स ऑर प्लांट्स दॅट इज लिव्हिंग थिंग इज ड्यू टू इनटेक ऑफ फूड. अन्न पदार्थ घेतल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये वाढ होते आणि ही एक सजीवांची अतिशय महत्वाची कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म आहे. So intake of food and it results into the growth in is an important characteristic of living things. That part we have discussed, and out of which photosynthesis is very important process. You have to remember this photosynthesis concept as it will be there in your upcoming standards, and you must know that reaction. That is why I have given reaction there. You can note down that reaction simply by pausing the video in between. Then, so up to here we have discussed about the growth in plants and animals. Now let us move forward, and at one point I would like to discuss here that plants can prepare their own food. वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, but animals cannot prepare their own food. So plants जे आहेत हे ॲटोट्रॉप्स आहेत, म्हणजे स्वयंपोषी आहेत, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. तर ॲनिमल्स जे आहेत ते हेट्रोट्रॉप्स आहेत. हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी आहेत, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, ते दुसऱ्यावरती अन्न पदार्थांसाठी अवलंबून असतात. Now let us continue to the next characteristic of living things, that is respiration. Now you can observe in this image there is a leaf of plant. In case of aquatic animals there are gill slits, and in us that is nose. आता आपण ऑब्झर्व जर केलं तर आपण कंटिन्युअसली आपल्या नाकावाटे हवा आतमध्ये घेतो आणि नंतर ती बाहेर सोडतो. ओके, तर या प्रक्रियेमध्ये नेमकं काय करतो आपण, हे का गरजेचं आहे ते आपण आता इथं पाहणार आहोत, की ज्याला आपण रेस्पिरेशन किंवा श्वसन असं म्हणतो. फक्त आपणच नाही तर सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, सगळे जे सजीव आहेत, ही प्रक्रिया करत असतात. दे परफॉर्म रेस्पिरेशन. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज और कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील? यू कॅन डू दिस. तुम्ही स्वतः करू शकता. If we observe a sleeping dog, what movement of its belly do we see? It is only because of respiration. आपण असेल किंवा डॉग असेल किंवा कुठलाही लिव्हिंग थिंग असेल, हे रेस्पिरेशन करत असतात, श्वसन चालेलं असतं कंटिन्युअसली. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. आता हे काय असतं नेमकं, रेस्पिरेशन म्हणजे काय, तर लक्षात घ्या, ऑल लिव्हिंग थिंग्स, रिमेंबर दिस थिंग व्हेरी carefully, that all living things require oxygen to live. सगळ्या सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, आपणाला पण आहे. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to use of oxygen is called as respiration. Now what is this process? What is respiration? So respiration is the process in which oxygen is inhaled. We take oxygen inside our body. आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो थ्रू नोज, नाकावाटे आतमध्ये घेतो. and exhaling the carbon dioxide formed in the body. आणि अगोदर पासून सेल मध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साइड आहे हा आपण बाहेर टाकतो. एक्सेल म्हणजे गिवन आउट ड्यू टू यूज ऑफ ऑक्सिजन. ओके, आणि या प्रोसेस मध्ये आपण ऑक्सिजनचा वापर करतो. म्हणजे पहा, आपण ऑक्सिजन घेतो, अगोदर पासून तयार झालेला जो कार्बन डायऑक्साइड आहे तोही कार्बन डायऑक्साइड अगोदर घेतलेल्या ऑक्सिजनमुळेच तयार झालाय, तो कार्बन डायऑक्साइड आपण शरीराच्या बाहेर टाकतो. या प्रक्रियेला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. So we take carbon dioxide inside body. No, sorry, we actually take oxygen inside body through our nose, and we release or we exhale carbon dioxide which is already formed in the body due to use of oxygen. This process is called respiration. Animals such as fish, snake, mouse, etc. have specific organ for respiration. आता रेस्पिरेशन साठी वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे अवयव असतात. जस्ट लाईक इथं आपण पाहिलं, गिल स्लिट्स जे आहेत हे आहेत कोणासाठी, aquatic animal साठी. इन केस ऑफ फिश दे हॅव गिल स्लिट्स, कल्ले असतात. वी हॅव नोज, while on other hand plants respire by means of microscopic pores on their stem and leaves.
तर जर आपण प्लांट्सचा विचार केला तर प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन कसं होतं, त्यांचे जे लीव्ह किंवा स्टेम आहे, पान किंवा खोड जे आहे, यामध्ये लहान लहान पोर्स, लहान लहान छिद्र असतात. ओके, की ज्याच्या वाटे ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची हवेमधून देवाणघेवाण करतात. सो दे रेस्पायर थ्रू स्टेम अँड लीव्स असं म्हटलं तरी चालेल. अँड दिस रेस्पिरेशन प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लिव्ह. सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि हा ऑक्सिजन शरीरामध्ये घेण्यासाठी जी प्रक्रिया चालते त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. ओके, सो रेस्पिरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. श्वसन ही सर्व सजीवांची एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच महत्वाचा गुणधर्म आहे, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज अबाउट रेस्पिरेशन. So what is respiration? Inhaling oxygen and exhaling carbon dioxide from body. It is called as respiration. Every animals have special organs for respiration, while in case of plants they have microscopic means very small pores, holes on their stem and leaves. So up to here we have discussed two very important characteristics of all living things. Remaining part including excretion and uh, remaining part including excretion, reproduction, we will discuss in the next session. So in next session of this unit, पुढच्या पार्ट मध्ये आपण या टॉपिक मध्ये एक्सक्रीशन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मूवमेंट अँड रिप्रोडक्शन ह्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, लिव्हिंग थिंग्स जे आहेत, यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. धन्यवाद.